इम्पॉर्टन्स ऑफ लिसनिंग स्किल. सो आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पण डिस्कस केलंय लिसनिंग स्किल बद्दल. तर आता हा एक सेपरेट टॉपिकच आहे आपल्याला लिसनिंग स्किलवर. तर तो डिस्कस करूया की तर लिसनिंग स्किलमध्ये जर मॅनेजरियल लेवलला जरी तुम्ही काम करत असाल किंवा ॲज अ सबऑर्डिनेट म्हणून किंवा एम्प्लॉयी म्हणून तरी तुम्हाला लिसनिंग स्किल जे आहेत तर ते खूप इम्पॉर्टंट असतात. एखाद्या मॅनेजरला त्याचे एम्प्लॉयीचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी किंवा त्यांचे सजेशन्स जे आहेत तर ते ऐकून घेण्यासाठी. त्याच्यानंतर सबऑर्डिनेट्स जे आहेत किंवा जर प्लॅनिंग किंवा डिस्कशन चाललंय तर ते समजून घेण्यासाठी असेल आणि एक्झिक्युटिव्ह लेव्हलला किंवा एम्प्लॉयी जे आहेत तर इन्स्ट्रक्शन फॉलो करण्यासाठी, प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांना लिसनिंग स्किल्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आता हिअरिंग अँड लिसनिंगमध्ये काय डिफरन्स आहे? तर लिसनिंग जर बघितलं तर ती व्हॉलंटरी प्रोसेस आहे किंवा व्हॉलंटरी आहे, की ऐकायचं की नाही ऐकायचं हे आपल्यावर आहे. हिअरिंग काय आहे? इनव्हॉलंटरी आहे. त्याच्यानंतर लिसनिंग रिक्वायर्स कॉन्शियस एफर्ट्स. तुम्हाला एखादी गोष्ट ऐकून घेण्यासाठी कॉन्शियस एफर्ट्स घ्यायला लागतात. त्याच्यानंतर हिअरिंग किंवा जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली होतं. तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायची गरज लागत नाही. त्याच्यानंतर आहे लिसनिंग ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. हिअरिंग पॅसिव्ह प्रोसेस आहे. त्याच्यानंतर ते लिसनर प्लेज अ व्हेरी ॲक्टिव्ह पार्ट. त्याच्यानंतर हिअरिंगमध्ये ती लिसनर प्लेज अ पॅसिव्ह पार्ट. लिसनिंग अ two-way interactive process encouraging the speaker and the listener आणि hearing is a one-way process. ओके, आता हा डिस्टिंग्विश बघितला आपण. आता आपण जास्तीत जास्त लिसनिंगवर फोकस करतोय. तर आपण टाइप्स ऑफ लिसनिंग बघूया. तर ते टाइप्स काय आहेत? तर पहिला आहे सुपरफिशियल ऑर मार्जिनल लिसनिंग. त्याच्यामध्ये आपल्याला एक अवेअरनेस असायला लागतो, की काय कंटेंट सांगितला जातोय किंवा कशाबद्दल बोललं जातंय. ठीक आहे. ही लिसनिंग म्हणजे हे जनरल आहे. त्याच्यात असं एखाद्या स्पेसिफिक मुद्द्यावरच बोललं जाईल किंवा नाही असं एका स्पेसिफिक मुद्द्यावर असेलच असं नाहीये. त्याच्यानंतर ॲप्रिसिएटिव्ह लिसनिंग. ॲप्रिसिएटिव्ह लिसनिंगमध्ये तुम्ही लिसनिंग एन्जॉय करता. तुम्हाला त्यातून प्लेजर मिळतं. म्हणजे म्युझिक तुम्ही ऐकता किंवा सॉन्ग ऐकता. साउंड ट्रॅक किंवा म्युझिक ट्रॅक ऐकताना तुम्हाला प्लेजर मिळतं. म्हणजे हे काय आहे? ॲप्रिसिएटिव्ह लिसनिंग आहे. त्याच्यानंतर आहे फोकस ऑर सिलेक्टिव्ह लिसनिंग. त्याच्यामध्ये फोकस लिसनिंग इन्व्हॉल्व्स लिसनिंग ऑफ स्पेशल इन्फॉर्मेशन, की एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्ट बद्दलच तुम्ही ऐकता किंवा समोरचा स्पीकर जे सांगतोय त्याच्यातला तुमच्या आवडीचाच पार्ट तुम्ही स्पेसिफिकली ऐकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्रिटिकल ऑर इव्हॅल्युएटिव्ह लिसनिंग. त्याच्यामध्ये the oral message or commentary and developing a line of thought, की लाईन ऑफ थॉट जो आहे तर तो तुमचा डेव्हलप होत जातो. तर त्याच्यामध्ये आता क्रिटिकल किंवा इव्हॅल्युएटिव्ह लिसनिंग आपण कन्सिडर करायला गेलो तर सेमिनार आहेत किंवा वर्कशॉप्स आहेत, लेक्चर्स आहेत. तर हे काय आहे? क्रिटिकल किंवा इव्हॅल्युएटिव्ह लिसनिंग आहेत, की त्याच्यामध्ये तुम्हाला ॲझम्पशन्स, फॅक्ट्स आहेत, पॉसिबिलिटीज आहेत, तर त्या सगळ्या सांगितल्या जातात. त्याच्यानंतर आहे इन्फॉर्मेशनल आणि अटेंटिव्ह लिसनिंग. त्याच्यामध्ये लिसनरचं कंप्लीट अटेन्शन असावं लागतं. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो ग्रुप डिस्कशन असेल, मीटिंग्ज आहेत किंवा जॉब इंटरव्ह्यू आहे. तेव्हा तुम्हाला अ, तुमचं प्रॉपर अटेन्शन जे आहे, तर तो समोरचा पर्सन काय बोलतोय किंवा स्पीकर जो आहे, तर तो काय सांगतोय त्याच्यावर असायला लागतं. अकॉर्डिंगली तुम्ही त्याच्यावर रिप्लाय करता. त्याच्यानंतर आहे एम्पॅथेटिक ऑर थेरपेटिक लिसनिंग. त्याच्यामध्ये आपण फक्त
समोरचा पर्सन काय सांगतोय हे ऐकत नाही. तर एम्पॅथेटिक मध्येच आलं. एम्पॅथी म्हणजे आपण समोरच्या पर्सनच्या जागी स्वतःला ठेवून बघतो. त्याच्या सिच्युएशनमध्ये स्वतःला ठेवून बघतो. तर समोरचा पर्सन जे तुम्हाला सांगतोय त्याचे फीलिंग्स, इमोशन्स, स्टेट ऑफ माइंड जे आहे ते तुम्ही फील करता. म्हणजे हे एम्पॅथेटिक लिसनिंग आहे. समोरचा जर एखादं तुम्हाला दुःख सांगत असेल, तर आपोआप तुमच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागतं. ठीक आहे? एम्पॅथेटिक लिसनिंग आहे. त्याच्यानंतर आहे लिसनिंग विथ अ पर्पज. आता लिसनिंगसाठी पण पर्पज आहे, की आपण उगाचच कोणाचं पण ऐकत बसत नाही. ठीक आहे, 2 माणसं काहीतरी बोलतायत आणि आपण त्यांचं ऐकत बसलोय. आपल्याला तो सब्जेक्ट आवडला नाही, तर आपण तो सोडून देतो आणि आपण पुढे निघून जातो. ठीक आहे. आता ह्याच्यात गेट अ इंट्रोडक्टरी आयडिया ऑफ एन ओरल मेसेज किंवा पर्पज काय-काय असू शकतात, की तुम्हाला इंट्रोडक्शन मिळू शकतं एखाद्या टॉपिकचं किंवा अंडरस्टँडिंग मेन पॉइंट ऑफ लेक्चर. लेक्चरचा मेन पॉइंट काय आहे? त्याच्यानंतर डिस्कव्हर दी स्पीकर्स आयडिया ड्युरिंग दी कन्व्हर्सेशन, की स्पीकरचं ह्याच्याबद्दलचं ओपिनियन किंवा आयडिया जे आहेत, थॉट्स काय आहेत, तर ते आपल्याला कळतात. त्याच्यानंतर अंडरस्टँड डिफरिंग व्यू पॉइंट्स इन ऑर्डर टू कॉन्ट्रिब्यूट टू डिस्कशन, की व्यू पॉइंट्स जे आहेत, आता ग्रुप डिस्कशनमध्ये जर बसला असाल किंवा एखाद्या कॉन्फरन्सला गेला असाल, तर तिथे वेगवेगळे स्पीकर आलेले असतात, डिस्कशन होत असतात. तर प्रत्येकाचे व्ह्यू पॉइंट्स जे आहेत, तर ते तुम्हाला कळतात. तुम्हाला तुमचे आयडियाज शेअर करता येतात, समोरच्याकडून सजेशन घेता येतात. त्याच्यानंतर एम अ ब्रॉड अंडरस्टँडिंग ऑफ सब्जेक्ट मॅटर ऑफ ए सेमिनार, की सब्जेक्ट कशाच्या रिलेटेड आहे किंवा सेमिनारचा जो पर्पज आहे, तर तो फुलफिल करता येतो. त्याच्यानंतर ऑब्टेन स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, की तुम्ही एखाद्या स्पेसिफिक इन्फॉर्मेशनसाठी जर त्या स्पीकरला किंवा स्पीचला गेला असाल, तर ते तुम्हाला सॉरी तर तुम्ही सक्सेसफुल आहात की नाही किंवा म्हणजे तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन मिळाली की नाही हे तुम्हाला कळतं. त्याच्यानंतर अंडरस्टँड न्यू चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन पर्टिक्युलर फील्ड, की आता समजा सेमिनार्स किंवा वर्कशॉप जे असतात, तर त्याच्यामध्ये तुमच्या फील्डमध्ये नवीन-नवीन डेव्हलपमेंट किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलप होत असते. तर त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते, की रिसेंट ट्रेंड काय आहे? तर त्याची आयडिया तुम्हाला एक मिळते. त्याच्यानंतर आहे ब्रॉडन वन्स आउटलुक अँड अंडरस्टँडिंग, की तुमचा थॉट प्रोसेस जी आहे, तर ती ब्रॉड होते. माइंड ओपन होत जातं. अंडरस्टँडिंग लेव्हल जी आहे, तर ती वाढत जाते. कारण तुम्ही वेगवेगळ्या लोकांची ओपिनियन ऐकत असता. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह गोष्टींचा किंवा दोन्ही साइडचा विचार करायला तुम्ही सुरुवात करता. त्याच्यानंतर सीक एव्हिडन्स ऑफ वन्स ओन पॉइंट ऑफ व्ह्यू, की एखादा पर्सन जर त्याचं स्टेटमेंट मांडत असेल किंवा स्टेटमेंट सांगत असेल किंवा एखाद्या गोष्टीवर ठामपणे बोलत असेल, तर त्याच्याकडे त्याचा एव्हिडन्स असतो. तर तो एव्हिडन्स जो आहे, तर त्याच्यावर तुम्हाला विचार करता येतो. तर आपल्याकडे हिस्टॉरिकल गोष्टींवर खूप जास्त बायस आहेत. तर त्याच्यावरच्या ज्या चर्चा आहेत, तर त्या ऐकल्यानंतर आपल्याला आपली थॉट प्रोसेस जी आहे, तर ती डेव्हलप करता येऊ शकते. तर हे लिसनिंग स्किलचे काही पर्पज असू शकतात. आता इफेक्टिव्ह आणि इनइफेक्टिव्ह लिसनिंग. आता हे सुद्धा तुम्ही नोटबुकमध्ये लिहिणार आहात. इफेक्टिव्ह अँड इनइफेक्टिव्ह लिसनिंग. तुम्हाला जो मी नोट डाउन करायला सांगते, तर तुम्ही जेव्हा असाइनमेंट सबमिट करणार आहात, तर त्याच्यासोबतच तुम्हाला हे सुद्धा नोटबुकमध्ये लिहिलेलं असाइनमेंट सोबत अटॅच करायचं. आता इफेक्टिव्ह आणि इफेक्टिव्ह लिसनिंगमध्ये काय-काय डिफरन्स आहे? तर इफेक्टिव्ह लिसनिंगमध्ये क्लिअर स्पेसिफिक पर्पज, की आपण का ऐकतोय? का आलोय ह्या स्पीचला किंवा ह्या प्रोग्रामला? तर हा पर्पज क्लिअर असतो. त्याच्यामुळे इफेक्टिव्ह लिसनिंग होतं, की हां, मला हे नॉलेज हवंय.
किंवा ह्या टॉपिक बद्दल मला आयडियाज हव्यात. ठीक आहे. इनइफेक्टिव्ह लिसनिंग की त्याच्यात काहीही पर्पज नसतो. कोणीतरी आणून बसवलंय, कोणीतरी जबरदस्ती केलीये की जाऊन बस. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॉइंट, द लिस्नर अंडरस्टँड द लँग्वेज ऑफ द स्पीकर. इफेक्टिव्ह लिसनिंगमध्ये हा एक इम्पोर्टंट पॉइंट आहे, की स्पीकरची लँग्वेज जी आहे, तर ती तुम्हाला कळली पाहिजे, समजली पाहिजे. इनइफेक्टिव्ह लिसनिंगमध्ये तुम्हाला स्पीकरची लँग्वेजच कळत नसेल. म्हणजे मराठी शाळेतल्या मुलांसमोर जाऊन जर तुम्ही इंग्लिशमध्ये लेक्चर द्यायला लागलात किंवा एखाद्या इंग्लिश मीडियममध्ये जाऊन मराठीमध्ये लेक्चर द्यायला लागलात, तर त्यांना काहीही कळणार नाहीये. त्याच्यानंतर आहे इफेक्टिव्ह लिसनिंगमध्ये लिस्नर जो आहे, तर तो फॅमिलिअर असतो त्या कंटेंटशी, की जो सब्जेक्ट आहे. कारण त्याला एक क्लिअर आयडिया असते, त्याचा पर्पज असतो, की मी हे का ऐकायला जातोय किंवा का ऐकतोय. तर त्याच्यामुळे त्याला त्या सब्जेक्टबद्दल आयडिया असते, की हा सब्जेक्ट कशाच्या रिलेटेड आहे, त्याच्यात काय सांगितलं जाईल. आणि इनइफेक्टिव्ह लिसनिंगमध्ये अनफॅमिलिअर असतो, की मला माहीतच नाहीये, की समोर कार्यक्रम कसला आहे. सरांनी सांगितलंय जाऊन बसा, जाऊन बसलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इफेक्टिव्ह लिसनिंगमध्ये लिस्नरचं अटेन्शन असतं व्यवस्थित. इनइफेक्टिव्हमध्ये लिस्नर कॅन नॉट पे अटेन्शन प्रॉपरली. ठीक आहे. कारण त्यांना आयडिया नसते, इंटरेस्ट नसतो किंवा तो डेव्हलप होत नाही. त्याच्यानंतरचे पॉइंट आहेत, इफेक्टिव्ह लिसनिंगमध्ये लिस्नर कॉन्सन्ट्रेट ऑन द मेसेज, इम्पोर्टंट पार्ट ऑफ द मेसेज. अँड ineffective does not think ahead about important or a part of the message, की अं, समोर काय सांगितलं जातंय किंवा इम्पॉर्टंट काय आहे मेसेजचा, तर त्याच्याकडेच लक्ष दिलं जात नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लिस्नर आस्क क्वेश्चन फॉर दी क्लॅरिफिकेशन. इफेक्टिव्ह लिसनिंगमध्ये, की लिस्नर जेव्हा ऐकत असतो स्पीकरचं, तर त्याला काही डाउट्स असतील, क्वेरीज असतील, तर त्या त्याला स्पीकरला विचारल्या जाऊ शकतात. इनइफेक्टिव्हमध्ये एकतर मेसेजच कळलेला नसतो किंवा पर्पजच नसतो. तर त्याच्यामुळे कानावरून फक्त किंवा डोक्यावरून निघून जातं सगळं. त्यामुळे क्वेशन आन्सर करायची वेळच येत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे effective listener has and uses background information to help understand the lecture or speech. की बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन जी आहे, तर ती त्यांनी कलेक्ट केलेली असते, रीड केलेली असते. त्याला त्याचा बॅकग्राऊंड माहिती असतो. आणि इनइफेक्टिव्ह लिसनिंगमध्ये ह्या गोष्टींशी काही संबंधच नसतो, की बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाईल किंवा रीड केली जाईल. आता समजा एखादं स्पीच असेल, की किंवा एखादं डिस्कशन आहे समजा, की अ, आता डॉलरचा रेट जो आहे, तर तो का इन्क्रीज होतोय किंवा डिक्रीज होतोय. ह्याच्यासारख्या गोष्टी ज्या डिस्कस केल्या जातात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड माहीत असणं गरजेचं आहे, की तो रेट मुळात कसा ठरतो, त्याच्यात राईज एंड फॉल कशामुळे होतो. तर हे जर माहीत असेल तरच तुम्ही व्यवस्थित तो विषय जो आहे तर तो समजून घेणार आहात. आता नेक्स्ट पॉइंट आहे, की इफेक्टिव्ह लिस्नर जो आहे तर तो इंटरप्रिटेशन आणि एनालिसिस जे आहे तर ते व्यवस्थित करतो, जे त्यांनी ऐकलंय. इनइफेक्टिव्ह लिस्नर जे आहे, की त्याच्याकडे ती कपॅसिटी नसते, की तो गोष्टी इंटरप्रेट करेल किंवा अॅनलाईज करेल. कारण मुळात त्याच्या डोक्यापर्यंत तेवढ्या गोष्टी गेलेल्याच नसतात. आणि लास्ट पॉइंट आहे, की इफेक्टिव्ह लिस्नर जो आहे, तर तो डिफरंट स्ट्रॅटेजीज फॉर डिफरंट काइंड ऑफ ओरल डिस्कोर्सेस, की डिफरंट स्ट्रॅटेजीज ज्या आहेत किंवा डिफरंट ओरल डिस्कोर्सेस किंवा मीडियम्स जे आहेत, तर ते यूज करतो. एखादी इन्फॉर्मेशन सीक करण्यासाठी, की
आता मला एखाद्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल नॉलेज पाहिजे, तर मी बुक्स रीड करेन किंवा ऑडिओ क्लिप्स किंवा लेक्चर्स ऐकेन, कॉन्फरन्सेस अटेंड करेन, त्या लोकांना भेटेन. ठीक आहे. इनइफेक्टिव्ह लिस्नर जे आहेत, तर ते ह्या गोष्टी करत नाहीत. आता नेक्स्ट पॉइंटकडे वळूया. बॅरियर्स टू लिसनिंग. आता आपण बॅरियर्स इन कम्युनिकेशन बघितलंय लास्ट टॉपिकमध्ये. आता बॅरियर्स टू लिसनिंगमध्ये काय आहे? पुन्हा तेच बॅरियर्स आहेत, की फिजिकल बॅरियर, की ट्रेनचा आवाज, बसचा आवाज. तर ह्या गोष्टींमुळे तुमचं कम्युनिकेशन जे आहे, तर ते ब्रेक होतं. कारण तुम्हाला ऐकूच येत नाही, की समोरचा माणूस काय बोलतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये ओके. दुसरं आहे, की जेव्हा आपण मीटिंग किंवा कॉन्फरन्समध्ये जेव्हा असतो किंवा अगदी थिएटरमध्ये जेव्हा असतो, एखादं शो बघायला गेलेलं असतो, लाईव्ह शो. तर तेव्हा तुमचे मोबाईल फोन्स जे आहेत, तर ते स्विच ऑफ असायला पाहिजेत. कारण त्याची रिंग जेव्हा होते, तर तेव्हा ते बॅरियर आहे कम्युनिकेशनमध्ये, लिसनिंगमध्ये. तुमच्या फोनच्या रिंगमुळे बाकीच्यांना डिस्टर्ब होतं. बाकीच्यांना स्पीकर काय बोलतोय तर ते ऐकायला जात नाही. त्याच्यानंतर आहे की इन्फ्रास्ट्रक्चर, की इन्फ्रास्ट्रक्चर आणि सीटिंग अरेंजमेंट जी आहे तर ती कम्फर्टेबल असायला पाहिजे. जर इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठा आहे आणि स्पीकर म्हणजे आवाज जो आहे तर तो खूप जास्त घुमतोय किंवा आवाज मागच्या सीटपर्यंत पोहोचत नाहीये, तर मग हे सुद्धा बॅरियर आहे. त्याच्यानंतर आहे लिस्नर शुड sit at a proper place and maintaining appropriate distance. की स्पीकरच्या अगदीच पुढ्यात जाऊन बसला तर स्पीकर खूप मोठ्याने बोलत असणार आहे कारण सगळ्यांना ऐकू जाईल असं. मग तेव्हा सुद्धा तुम्हाला त्याच्यामुळे बॅरियर होऊ शकतं किंवा खूप म्हणजे हेडेक होऊ शकतो, की खूप जोराने आवाज ऐकायला येतोय किंवा स्पीकरच्या जवळ बसलायत किंवा खूप मागे बसलायत, तर मागपर्यंत आवाजच पोहोचत नाहीये. त्याच्यानंतर आहे बी कम्फर्टेबल अँड ॲट ईज. तर हे झाले फिजिकल बॅरियर्स. तर सायकॉलॉजिकल बॅरियर्स पण आपण डिस्कस केले, की तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहात, तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करताय, ज्या फेजमध्ये आहात, तर ते तुम्हाला लिसनिंगमध्ये बॅरियर असू शकतं किंवा स्पीकर जेव्हा तुम्हाला अ, एखादा इन्सिडेंट सांगत असेल किंवा एक्झाम्पल सांगत असेल, जे तुम्ही तुमच्या लाईफशी रिलेट केलंत, तर तुम्ही तेवढा पिरियड करता डिस्ट्रॅक्ट होता. तुम्ही त्या थिंकिंग प्रोसेसमध्ये जाता. तुमच्या लाईफ इन्सिडेंटमध्ये जाता त्या. त्याच्यानंतर आहे लिंग्विस्टिक बॅरियर्स. लिंग्विस्टिक बॅरियर्स म्हणजे लँग्वेज बॅरियर्स, की अ, अ, एखाद्या पर्सनला म्हणजे आपण मूव्ही बघताना सुद्धा साउथ चे मूव्ही जे आहेत, तर ते डब मूव्ही बघतो, हिंदीमध्ये बघतो. ठीक आहे. कारण साउथच्या लँग्वेज आपल्याला येत नसतात. तर त्याच्यानंतर अ, असेच प्रोग्राम आपण अटेंड करतो, की ज्याची लँग्वेज आपल्याला कळणार असते. त्याच्यानंतर लँग्वेज बॅरियरबद्दल पण आपलं डिस्कशन झालंय. कल्चरल बॅरियर्समध्ये प्रत्येक कल्चरचे, सोसायटीचे वेगवेगळे बिलीफ, नॉर्म, ॲटिट्यूड किंवा त्यांची कल्चरल व्हॅल्यूज वेगवेगळे असतात. तर त्या रिस्पेक्ट केल्या पाहिजेत, त्या समजून घेतल्या गेल्या पाहिजेत. लगेच दुसऱ्यावर कमेंट करायची नाही. ठीक आहे. त्याच्या कल्चरमध्ये त्या गोष्टी तशा केल्या जात असतात. म्हणून तो पर्सन तसा वागतो, बोलतो. तर आहे इफेक्टिव्ह लिसनिंग स्ट्रॅटेजीज. ह्या खूप इम्पोर्टंट आहेत. आता त्याला 10 थंब रूल्स सांगितलेत, की गुड लिस्नर कसं असायचं. तर स्टॉप टॉकिंग. जर आपण ऐकतोय
तर बोलणं बंद केलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे कान फक्त उघडे ठेवा, तुमचं तोंड बंद ठेवायचं. ऐकायचं काम करायचं फक्त. कारण समोरचा बोलतोय ते ऐकायचं काम करायचंय. तुम्ही बोललात तर समोरचा बोलतोय ते तुम्हाला कळणार नाही. त्याच्यानंतर स्टॉप थिंकिंग, की माइंड डिस्ट्रॅक्ट होत असतं कंटिन्युअसली. समोरच्याच्या एखाद्या पॉइंटवरून असेल किंवा तुम्ही ज्या सिच्युएशनमधून जाताय त्याच्यामुळे असेल. तर बाकीच्या गोष्टींचा विचार करत बसायचा नाही. त्याच्यानंतर रिमूव्हल ऑफ डिस्ट्रॅक्शन. त्या डिस्ट्रॅक्शनमध्ये काय-काय गोष्टी येतात, की मोबाईल फोन्स आहेत किंवा शेजारचा जो आहे तर तो खूप टॉकेटिव्ह असेल. अ, तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या डिस्ट्रॅक्ट करायच्या. तुमची सीट चेंज करा. शेजारचा जर तुम्हाला सतत डिस्टर्ब करत असेल, मोबाईल फोन स्विच ऑफ करा, सायलेंटवर करा. त्याच्यानंतर आहे, डू नॉट लेट युअर माइंड वॉन्डर. त्याच्यामध्ये की स्पीकरचे जे स्पीच स्लोली देत असेल किंवा फास्ट देत असेल, तर तुमची माइंडची अडॅप्टेबिलिटी जी आहे, तर ती त्याप्रकारे केली गेली पाहिजे. कारण प्रत्येक पर्सनची जी स्ट्रॅटेजी आहे स्पीचची, तर ती वेगवेगळी असते. त्याच्यानंतर पुट स्पीकर ॲज अ ईज. आता ह्याच्यामध्ये स्पीकर कम्फर्टेबल फील करवत असेल तुम्हाला, की म्हणजे फ्रेंडली डिस्कशन असेल, तर तुम्ही कम्फर्टेबल झालं पाहिजे. त्याच्यात व्यवस्थित ऐकून घेतलं पाहिजे. बाकीचे काय बोलतायत ते व्यवस्थित ऐकलं पाहिजे. त्याच्यानंतर डू नॉट प्रिजज, की मला जर समजा एखादा टॉपिक माहिती आहे किंवा डिस्कशन कशावर होणार आहे ते माहिती आहे, तर मी आधीच त्याचं कन्क्लुजन किंवा जजमेंट मनात ठेवून अ, तिथे जाता कामा नये. नाहीतर मला माझं माइंड जे आहे तर ते क्लोज राहील, की समोरचा स्पीकर जे सांगणार आहे, तर ते माझं माइंड एक्सेप्टच करणार नाही. कारण माझं माइंड त्या गोष्टींनी प्रीऑक्युपाईड आहे. मी त्या गोष्टींबद्दल काहीतरी ऑलरेडी जजमेंट बनवून ठेवलंय, तर तसं करायचं नाही. त्याच्यानंतर बी पेशंट, की स्पीकर आहे किंवा ग्रुप डिस्कशनमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइड्स सांगितल्या जातात. तर तुम्ही जर पॉझिटिव्ह साइडने विचार करताय आणि निगेटिव्ह साइड तुम्हाला जर पटतच नसेल, तरी सुद्धा तुम्ही शांतपणे समोरच्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. तुम्ही लगेचच चिड आहे किंवा उठून निघून जाणं, ह्या गोष्टी करायच्या नाहीत. त्याच्यानंतर आहे डू नॉट बी अँग्री, की डिबेट करत बसायचं नाही किंवा कुठेही फाईट होता कामा नये. त्याच्यानंतर आहे एम्पथाइज विथ द स्पीकर, की स्पीकर तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय, तर स्पीकरशी एक एम्पॅथेटिक लिसनिंग जे आहे, तर ते तुम्हाला असायला हवं. जर एखादा स्पीकर त्याचा लाईफ एक्सपिरियन्स किंवा सक्सेस स्टोरी सेंड करतोय, तर त्याच्यामध्ये खूप जास्त ट्रॅजिक गोष्टी असणार आहेत, तर त्या तुम्हाला फील झाल्या पाहिजेत. तरच तुम्हाला कळणार आहे, की स्पीकर काय इंटेन्सिटीने सांगतोय. त्याच्यानंतर 10th आहे टेक नोट्स. नोट्स जर तुम्ही प्रिपेअर केला नाही, तर ओरल डिस्कशन जे आहे, स्पीच जे आहे, तर ते तुमच्या माइंडमध्ये जास्त वेळ राहणार नाहीये. नोट्स जर किंवा नोट डाउन करून जर घेतले असतील पॉइंट, तर ते तुम्हाला जास्त वेळेसाठी म्हणजे रिटन कम्युनिकेशन फॉर्मॅटमध्ये जर गेलं, तर ते तुम्हाला लाँग पिरियडसाठी यूज करता येणार आहे. आता नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह लिसनिंग. आता लिसनर जो आहे तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असायला पाहिजेत, की पे अटेन्शन, शो इंटरेस्ट इन स्पीकर्स अँड स्पीच, टेक्स नोट ऑफ स्पीकर्स बॉडी लँग्वेज, देन अव्हॉइड डिस्ट्रॅक्शन अँड रिस्पॉन्ड नॉन व्हर्बली टू एन्करेज द स्पीकर. आता जनरल गोष्टी आहेत ह्या, की स्पीकर म्हटल्यानंतर सॉरी लिस्नर म्हटल्यानंतर एकतर प्रॉपर अटेन्शन असायला हवं. तरच त्याला समोरचं काय म्हणतोय तर ते ऐकू येणार आहे.
त्याच्यानंतर इंटरेस्ट शो केल्याशिवाय तुम्ही अटेन्शन देऊ शकणार नाहीयेत. प्रॉपर नोट्स तयार केल्या गेल्या पाहिजेत. स्पीकरची बॉडी लँग्वेज जी आहे, तर ती वर्ड्सपेक्षा खूप जास्त बोलणार आहे. म्हणजे बॉडी लँग्वेज किंवा फेशियल एक्सप्रेशन जे आहेत, तर ते आपल्या व्हर्बल लँग्वेजेसपेक्षा खूप जास्त इफेक्टिव्ह असतात. त्याच्यानंतर अव्हॉइड डिस्ट्रॅक्शनबद्दल आपण आत्ताच बघितलं आणि रिस्पॉन्ड नॉन व्हर्बली म्हणजे स्पीकरला मध्येच डिस्टर्ब करायचं नाही. हां, समजलं का? हो, येस, नो. हे सतत करत बसण्यापेक्षा तुम्ही मानेने सुद्धा म्हणजे आपण नॉड करतो येससाठी. तर त्या पद्धतीने रिस्पॉन्ड दिला, तर स्पीकर जो आहे तर तो एन्करेज होणार आहे, की हां, समोरची लोकं माझं ऐकतायत. त्याच्यानंतर आहे अटेंटिव्ह लिसनिंग. अटेंटिव्ह लिसनिंगमध्ये युजिंग नॉन व्हर्बल स्किल्स. त्याच्यामध्ये पहिलं येतं, की आय कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर तुमची बॉडी लँग्वेज, की तुम्ही जर व्यवस्थित ऐकत असाल, तर तुम्ही मान म्हणजे थोडेसे पुढे झुकून बसता. त्याच्यानंतर तुमची मान थोडीशी पुढे येते, की तुम्ही व्यवस्थित ऐकत असता. गालावर एक हात ठेवून खुर्चीवर असा टेकून तुम्ही ऐकत असता. तर ह्या तुमच्या बॉडी लँग्वेजेस आहेत वेगवेगळ्या, की तुमचं प्रॉपर अटेन्शन आहे. त्याच्यानंतर आहे इम्प्रूव्हिंग स्पीकर्स कॉन्ट्रिब्युशन, की स्पीकरचं कॉन्ट्रिब्युशन इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याच्या आयडियाज, नॉलेज जे आहे तर ते अप्रिशिएट केलं पाहिजे. त्याला रिस्पॉन्ड गेला पाहिजे. त्याच्यानंतर आस्किंग क्वेशन्स. त्यांनी जर क्वेशन विचारले असतील तर आन्सर दिलं पाहिजे आणि तुम्हाला जर काही कळलं नसेल, तर तुम्ही त्याच्यावर क्वेशन्स विचारले पाहिजेत. आता क्वेशनमध्ये ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड क्वेश्चन आहेत. ओपन एंडेड क्वेश्चन जे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हमध्ये हवे असतात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर द बेनिफिट ऑफ धिस कोर्स? हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे, की त्याच्यामध्ये नंबर ऑफ पॉइंट्स येतील. त्यानंतर आहे एक्झाम्पल ऑफ क्लोज एंडेड. इज धिस प्रपोजल ॲक्सेप्टेबल टू द मॅनेजमेंट? ह्याचा आन्सर आहे येस, नो टाइपमध्ये येणार आहे. येस, नो टाइपमध्ये क्वेश्चन जे आहेत, तर ते क्लोज एंडेड क्वेश्चन असणार आहेत. आता क्वेश्चनसाठी काही टिप्स दिल्यात, की क्वेश्चन शुड बी आस्क्ड ॲट द अप्रोप्रिएट पॉइंट. क्वेश्चन शुड बी चूझन केअरफुली. सिंपल लँग्वेज शुड बी यूज्ड टू फ्रेज क्वेश्चन. Question should be asked one at time. The listener should wait for an answer patiently. The listener should listen carefully to the answer and not jump to conclusion. आता क्वेशन्स जे आहेत तर ते अप्रोप्रिएट टाईमला विचारले पाहिजेत, की मध्येच स्पीकर बोलतोय आणि मध्येच हात वर करून किंवा मध्येच डायरेक्टली क्वेशन विचारलाय, तर डिस्टर्ब होतं. त्याचा जो पॉइंट असतो, जो कंटिन्यू करायचा असतो, तर तो मिस होऊ शकतो. त्यामुळे जनरली स्पीकर्स जे आहेत, तर ते सांगतात, की सेशन नंतर किंवा लेक्चर नंतर क्वेशन आन्सर राउंड होईल. त्याच्यानंतर आहे क्वेशन प्रॉपरली चूज करायचा, की त्याच्यात युजलेस काहीतरी क्वेशन विचारले तर मग तुमचंच हसं होतं त्याच्यामध्ये. काहीतरी त्या क्वेशनला व्हॅलिडिटी असायला पाहिजे. त्याच्यानंतर सिंपल लँग्वेज यूज करायची क्वेशन फ्रेम करताना. अ, एका वेळेला एकच क्वेशन विचारायचा, की जेणेकरून तुम्हाला प्रॉपर आन्सर मिळेल. त्याच्यानंतर आहे, की क्वेशनचं पूर्ण आन्सर मिळेपर्यंत पेशंटली ऐकायचं. आणि दुसरी गोष्ट आहे, की क्वेशनचा आन्सर व्यवस्थित ऐकल्यानंतरच कन्क्लुजनला जायचं. घाई करायची नाही, की अं, त्या अ, अ, म्हणजे ओपन एंडेड क्वेशन विचारलात तुम्ही आणि ओपन एंडेड क्वेशन विचारला असेल आणि समोरचा जर तुम्हाला अ, अ, त्याचं एक्सप्लेनेशन देत असेल, तर 2 लाईनमध्येच तुम्ही लगेच हां, हो वगैरे कन्क्लूड करून मोकळं व्हायचं नाही. त्याच्यानंतर क्लॅरिफाईंग. क्लॅरिफाईंगमध्ये तुम्हाला जर काही पॉइंट्स कळले नसतील किंवा त्याच्याबद्दल डाउट्स असतील, तर ते क्लॅरिफाय करायचे स्पीकरला विचारून.
त्याच्यानंतर ॲनालायझिंगमध्ये अंडरस्टँड बोथ इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट मीनिंग ऑफ ओरल मेसेजेस, की काही मेसेजेस जे आहेत, तर ते एन्कोडेड फॉर्ममध्ये असतात किंवा इम्प्लिसिट फॉर्मॅटमध्ये असतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या आयडियाज, ओपिनियन्स, फीलिंग्स, फॅक्ट्स जे आहेत, तर ते आपल्याला ॲनलाईज करता आले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे अनफॅमिलिअर वर्ड्स जे आहेत, तर त्याचा मीनिंग आपल्याला शोधायला लागेल. म्हणजे तो फाइंड आउट करायचा, की जेणेकरून तुम्हाला अ, ते लेक्चर जे आहे, तर ते व्यवस्थित कळेल किंवा त्याचा अर्थ कळेल. त्याच्यानंतर ड्रॉ इन्फरन्सेस अँड कन्क्लुजन्स फ्रॉम धिस स्पीच, की कन्क्लुजन काय होतं त्या स्पीचचं. तर ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, कन्क्लूड करता आलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंट आहे लिसनिंग इन कन्व्हर्सेशनल इंटरॅक्शन. आता कन्व्हर्सेशन जेव्हा करतो आपण किंवा इंटरॅक्शन करतो एखाद्या पर्सनशी, तर तेव्हा तुमचं लिसनिंग स्किल्स कसे असायला हवे. त्याच्यामध्ये पहिलं आहे लिसन फॉर कन्व्हर्सेशनल सिग्नल्स, की कन्व्हर्सेशनल सिग्नल्समध्ये की समोरचा पर्सन इंट्रोडक्शन देतोय एखाद्या टॉपिकचं किंवा त्या टॉपिकला कन्क्लूड करतोय किंवा त्यातले नेक्स्ट पॉइंट सांगतोय, त्याची दुसरी बाजू मांडतोय. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या तुम्हाला व्यवस्थित कळल्या पाहिजेत, त्या तुम्ही ऐकल्या पाहिजेत. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये वेगवेगळ्या आयडियाज, थॉट्स, फॅक्ट्स जे आहेत, तर ते मांडले जातात. तर ते तुम्हाला इव्हॅल्युएट करता आलं पाहिजे. म्हणजे रिॲलिटी अँड अझम्पशन याच्यामध्ये फरक आहे किंवा ओपिनियन आणि फॅक्ट्समध्ये फरक आहे. तर तो बेसिक फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे. त्याच्यानंतर बी केअरफुल व्हाईल लेबलिंग, की एखाद्यावर लगेच जजमेंटल होणं किंवा कमेंट पास करणं. तर असं न करता एखादी गोष्ट व्यवस्थित कन्क्लूड करणं, त्या गोष्टीचं बॅकग्राऊंड असेल, नेचर आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा एखादा पर्सन त्या सिच्युएशनमधून जात असेल किंवा कल्चरल बॅकग्राऊंड्स आहेत, तर त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे यूज अटेन्शन सिग्नल. त्या अटेन्शन सिग्नलमध्ये समजा स्पीकरच्या आयडिया ज्या आहेत, तर ते तुम्ही ॲग्री करत असाल, तर तुम्ही आपोआप मान हलवता. येस म्हणण्यासाठी किंवा बरोबर आहे हे तुम्हाला बोलावं लागत नाही. ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. की एक जोक क्रॅक झाला असेल रिअल लाईफमधला, तर एक स्माईल असते चेहऱ्यावर, की हां, आपण ॲग्री करतो. ज्या गोष्टी आपण डिसॲग्री करतो, त्याने आपण त्यासुद्धा आपण बॉडी लँग्वेजनी सांगतो किंवा ऐकतोय हे सुद्धा आपण व्यवस्थित समोरच्याला दाखवून देऊ शकतो. त्याच्यानंतर वर्ल्ड हार्ड ॲट लिसनिंग, की गुड लिस्नर जे असतात, तर ते एकही पॉइंट जो आहे, तर तो मिस करत नाहीत. ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐकत असतात समोरच्या पर्सनचं. तर नेक्स्ट आहे लिसनिंग टू स्ट्रक्चर्ड टॉक्स. आता स्ट्रक्चरल टॉक्स म्हणजे लेक्चर, सेमिनार्स, प्रेझेंटेशन्स जे आहेत, तर हे स्ट्रक्चर टॉक्समध्ये आपण कन्सिडर करतो. तर ह्याच्यामध्ये प्री लिसनिंग अनालिसिस. प्री लिसनिंग अनालिसिस म्हणजे काय, की एखादा टॉपिक मला जर माहिती आहे, की ग्लोबल वॉर्मिंग, मग ग्लोबल वॉर्मिंगमध्ये काय-काय सांगतील. तर हे झालं प्री लिसनिंग अनालिसिस किंवा एखाद्या सेमिनारचं टायटल आहे, पण ते टायटल भरून एक व्यवस्थित अंदाजच येत नाहीये. मग माझे अझम्पशन असतील, की तिथे काय-काय सांगितलं जाईल, कशाबद्दल डिस्कस केलं जाईल. त्याच्यानंतर डिटरमायनिंग द पर्पज. डिटरमायनिंग द पर्पजमध्ये की वर्कशॉप, सेमिनार, लेक्चर ते कशासाठी आहे? ठीक आहे. मार्केटिंग पर्पजसाठी आहे, कॅम्पेनसाठी आहे, की त्याच्यात अजून करियर गाईडन्स आहे. तर पर्पज जो आहे तर तो आधी समजून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर नोइंग युअर स्पीकर, की गेस्ट
फॅकल्टी कोण येणार आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला एक थोडीशी आयडिया असायला पाहिजे. तुम्ही Google करता. त्याच्यानंतर त्या स्पीकरबद्दल समजून घ्यायचा प्रयत्न करता. अ, आपण एखाद्या स्पीकरचं नाव कळलं किंवा गेस्ट फॅकल्टीचं नाव कळलं, तर ती गेस्ट फॅकल्टी कोण आहे? त्याचं बॅकग्राऊंड काय आहे? म्हणजे समजा विश्वास नांगरे पाटील जर असतील, तर मग आपल्याला ते माहीत असतात किंवा अ, असे अजून कोण स्पीकर येणार असतील, तर ते आपण लगेच Google करतो किंवा विचारतो, की ते नक्की कोण आहेत किंवा कुठल्या कंपनीचे सी आहेत, मॅनेजर आहेत, एक्सेट्रा. की नोइंग युअर स्पीकर, की तुमचा स्पीकर कोण असणार आहे. त्याच्यानंतर प्रिडिक्टिंग. प्रिडिक्टिंगमध्ये आपण काय-काय करतो, की गेस द इन्फॉर्मेशन दॅट लेक्चर कंटेन्स, की तुम्ही टॉपिकवरून ट्राय करता, की काय कंटेंट असू शकेल. त्याच्यानंतर यूज द टायटल ऑफ द लेक्चर, प्रेझेंटेशन, रफली प्रेडिक्ट द सेंट्रल थीम, की हे लेक्चर का असेल आत्ता किंवा ह्याची कॉन्फरन्स का आहे? ह्याचं प्रेझेंटेशन का आहे? तर त्याची एक रफ आयडिया किंवा त्याच्यातून मेसेज काय दिला जाईल, तर ती रफ आयडिया आपण आपल्या माइंडमध्ये तयार व्हायला लागते. त्याच्यानंतर आहे स्कॅन द यूज ऑफ व्हिज्युअल एड्स. त्याच्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर एक व्हिज्युअल कंटेंट यायला लागतो, की आता समजा ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं, की तुम्हाला लगेच लक्षात येतं, की पोल्युशन आहे किंवा अं, अ, जे आइसबर्ग जे आहेत, जे मेल्ट होत चाललेत किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली एक्सेट्रा. तर हे तुम्हाला लगेच व्हिज्युअलाइज होतं. त्याच्यानंतर आयडेंटिफाय ओरल क्लूज यूज्ड बाय द स्पीकर, की स्पीकर साधारण काय बोलले. मग आपण नो युअर स्पीकरमध्ये काही लेक्चर्स पण ऐकतो कदाचित, जे त्यांनी अपलोड केले असतील सोशल साइटवर. आता आपण जे प्रिडिक्ट करतो, की किंवा एक अझम्पशन बनवतो, की काय असतील, लेक्चरला काय सांगितलं जाईल, काय नाही. तर त्याच्यातले काही हे क्वेशन आहेत, की एकतर अ, त्या लेक्चरमध्ये काय सांगितलं जाईल किंवा कोण सांगणार आहे, ते आपल्या कॉलेजच्या रिलेटेड असणार आहे का? किंवा आपल्याला उपयोगी असणार आहे का? त्याचा मला भविष्यात काही फायदा होईल का? त्याच्यातून सर्टिफिकेट मिळणार आहे का? एक्सेट्रा. त्याच्यानंतर आहे युजिंग बॅकग्राऊंड नॉलेज. त्या बॅकग्राऊंड नॉलेज जे आहे, तर आपण अचानक कुठल्यातरी लेक्चरला जाऊन बसत नाही किंवा अ, अशी वेळ कधीतरी पहिल्यांदा येऊ शकते. आपल्याला साधारण अंदाज असतो काही गोष्टींचा. तुमच्या स्टडीमध्ये तुम्हाला त्या गोष्टी गेलेल्या असतात किंवा तुम्ही अवांतर वाचनामध्ये काही गोष्टी ऐकलेल्या असतात, वाचलेल्या असतात, न्यूजमध्ये बघितलेल्या असतात. तर हा एक बॅकग्राऊंड असतो तुम्हाला. त्याच्यानंतर आहे इंटेन्सिव्ह लिसनिंग. ह्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली म्हणजे फुल अटेन्शननी लिसन ऐकत असता. स्पीकर काय सांगतोय किंवा त्याच्या आयडियाज काय आहेत? त्यांचे ओपिनियन काय आहेत? तुमचे थॉट प्रोसेस काय आहेत? तर आता लिसनिंग टू दी इंट्रोडक्शन. आता त्याच्यामध्ये आहे लिसनिंग टू दी ओपिनियन ऑर इंट्रोडक्शन टू टॉक टू गेट आन्सर टू दी फॉलोइंग क्वेशन्स. व्हॉट इज पोझिशन, नॉलेज, बॅकग्राऊंड, एक्सपिरियन्स ऑफ दी स्पीकर. की आता इंट्रोडक्शन जे आहे, तर त्याच्यामध्ये काय-काय सांगितलं जातं, त्याच्यावरून तुमचे अझम्पशन्स तयार होतात. की स्पीकर चं नाव कळतं आपल्याला, त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं नॉलेज, त्यांची पोझिशन कळते, त्यांचा एक्सपिरियन्स कळतो. त्याच्यानंतर त्यांची क्रेडिबिलिटी कळते, की सोसायटीमध्ये त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय आहे, ज्या गोष्टीवर ते बोलणार असतील. त्याच्यानंतर ओव्हरऑल पर्पज कळतो, की कशाबद्दल बोलणार आहेत. किंवा ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर असेल तर ते लक्षात येतं. तर ह्या गोष्टी
तुमच्या लक्षात येतात. त्याच्यानंतर लिसनिंग टू दी बॉडी. आता लिसनिंग टू दी बॉडीमध्ये आपण फक्त काय ऐकत नाही किंवा शब्दांवर भर देत नाही. तर आपल्याला ऐकण्यासाठी बॉडी लँग्वेजची पण मदत होते किंवा गोष्टी समजण्यासाठी. स्पीकरची जी बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन, गेस्चर, पोश्चर आहे, तर त्याच्यातून पण तुम्हाला मेसेजेस जे आहेत तर ते रिसीव्ह होत असतात. त्याच्यानंतर आहे लिसनिंग टू द कन्क्लुजन, की कन्क्लूड काय केलं जातंय. तर हे सुद्धा खूप इम्पोर्टंट आहे. आणि हे जास्त लक्षात राहतं. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग द लिंक्स बिटवीन डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच, की वेगवेगळे पार्ट्स असतात स्पीचमध्ये. आता प्रोसोडिक फीचर अँड सिंथेटिक फीचर्स आपण जर कन्सिडर केले, तर प्रोसोडिक फीचरमध्ये पॉजेस, स्ट्रेस, अनोटेशन किंवा रिदम पॅटर्न्स जे आहेत, तर ते लक्षात राहतात. एखाद्या पर्सनचा बोलण्याची स्टाईल जी आहे, तर ती आपल्याला लक्षात राहते. ठीक आहे. तर हा एक पार्ट आहे त्यातला. त्याच्यानंतर दुसरा जो सिंथेटिक पार्ट जो आहे, तर सिंथेटिक फीचरमध्ये ही ग्रामॅटिकल स्ट्रक्चर आहे किंवा सबऑर्डिनेट क्लॉजेस, नाउन्स, कॉम्प्लिमेंट्स ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या लक्षात राहतात. त्याच्यानंतर आहे ओरल डिस्कोर्स मार्कर्स. त्याच्यामध्ये सिग्नल, फ्रेजेस किंवा लॉजिकल कनेक्टर्स, ट्रान्झिशनल सिग्नल्स आहेत. तर ते लक्षात राहतात. आता सिग्नल फ्रेजेस म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये आता पर्पज ऑफ द स्पीकर काय असेल, की इंट्रोडक्शन असेल टॉपिकचं. तर सिग्नल फ्रेज काय असते? टुडे आय वुड लाइक टू टॉक अबाउट. ठीक आहे. म्हणजे त्यांनी टॉपिकला स्टार्ट केलं. तो इंट्रोड्यूस करतोय त्याचा टॉपिक. त्याच्यानंतर डेव्हलप्स एन आयडिया, की तेव्हा पर्सन जनरली काय बोलेल, की इफ वी क्रिटिकली एक्झामाइन द सिच्युएशन किंवा ॲज यू नो दॅट. ठीक आहे. त्याच्यानंतर एम्फसाइजेस अ पॉइंट. आय एम शुअर यू विल ॲग्री विथ मी किंवा नो वन कॅन डिनाय द फॅक्ट दॅट. ह्यासारखे सेंटेन्सेस यूज केले, की आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट सेव्हरल आयडियाज असतील, तर इन कॉन्ट्रास्ट किंवा ऑन अदर हँड असे वर्ड्स असे सेंटेन्सेस यूज केले जातात किंवा शो ट्रान्झिशन्स ऑफ आयडियामध्ये दी नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज किंवा दी सेकंड सिग्निफिकंट आस्पेक्ट इज ह्यासारख्या गोष्टी यूज केल्या जातात. कन्क्लुजन्समध्ये कन्क्लूड करताना फायनली ॲट द एंड किंवा दॅट्स ऑल आय वॉन्टेड टू डिस्कस एक्सेट्रा. म्हणजे टॉपिक जो आहे तर तो कन्क्लूड केला जातो. तर हे काय आहे? तर हे सिग्नल्स आहेत. तर लॉजिकल कनेक्टर्स अँड ट्रान्झिशनल सिग्नल्स जे आहेत तर ते बघूया. तर ॲड पॉइंट करताना म्हणजे स्पीकर जो आहे तर तो ॲडिशनल पॉइंट घेताना कुठले वर्ड यूज करतो, की मोर ओव्हर किंवा इन ॲडिशन, नेक्स्ट, फर्दर असे वर्ड्स यूज करतो. कंपेअर करताना सिमिलरली किंवा लाइकवाईज हे वर्ड यूज केले जातात. त्याच्यानंतर मेक्स अ कॉन्ट्रास्टमध्ये इन कॉन्ट्रास्ट किंवा बाय कंपॅरिझन असे वर्ड्स यूज केले जातात. सेगमेंटेशनसाठी राइट, ओके, वेल, ऑलराइट किंवा एक्झाम्प्लिफाईजसाठी इन अदर वर्ल्ड किंवा फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर टेम्पोरलसाठी इव्हेंच्युअली किंवा ॲट दॅट टाईम, फॉर द टाईम बिंग, ॲज, आफ्टर, एक्सेट्रा. एक्सप्लेन करण्यासाठी देअरफॉर, थस, सो, दॅट इज व्हाय असे वर्ड्स जे आहेत तर ते यूज केले जातात. आणि शोज एम्फसाइजेससाठी ऑब्व्हियसली किंवा ॲज यू कॅन सी, इन फॅक्ट हे वर्ड यूज केले जातात. ठीक आहे. अदर ट्रान्झिशन्स जर आपण कन्सिडर करायला गेलं, तर व्हिज्युअल ट्रान्झिशनमध्ये तुम्हाला क्लू दिले जातात, की जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोर व्हिज्युअलायझेशन तयार होतं. त्याच्यानंतर आहे रिपिटेशन. रिपिटेशनमध्ये काही जणांना
एकच वर्ड, एकच फ्रेज किंवा एक सेंटेन्स रिपीट करायची सवय असते. त्याच्यानंतर क्वेशन्स. स्पीकर सतत एकच क्वेश्चन विचारत असू शकतो किंवा आता लेक्चरमध्ये पण समजलं का? ऐकू येतंय का? हे क्वेश्चन तुम्हाला सतत विचारले जातात. आता सिक्वेन्स जो आहे तर तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो किंवा ते सिक्वेन्स किंवा पॉइंट वाईज सांगतात, की फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट किंवा नेक्स्ट स्टेप इज त्याच्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये की त्याचा बॅकग्राऊंड जो आहे तर तो नंतर सांगितला जातो किंवा पॉजेस जे आहेत, तर पॉजेसमध्ये पण प्रत्येकाची स्टाईल जी आहे तर ती वेगळी आहे. त्याच्यामध्ये त्यांचं थिंकिंग प्रोसेस जी आहे तर ती चाललेली असते. आता टीम लिसनिंगमध्ये बघूया. टीम लिसनिंगमध्ये टीम लिसनिंगमध्ये आपण ग्रुप डिस्कशन आहेत किंवा इन्स्ट्रक्शन्स जे आहेत, तर ते टीम लिसनिंगमध्ये कन्सिडर करू शकतो. आता अव्हॉइड डिस्ट्रॅक्शन की जेव्हा इन्स्ट्रक्शन्स दिले जातात, तर ते व्यवस्थित ऐकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचं माइंड डिस्ट्रॅक्ट होऊन देता कामा नये. त्याच्यानंतर अव्हॉइड निगेटिव्ह नॉन व्हर्बल सिग्नल्स. ठीक आहे, की लेक्चरला सुद्धा तुम्ही बसता, तर ते पण टीम लिसनिंगच आहे. तर काहीतरी जोक किंवा कमेंट पास करता किंवा तेव्हा तुमच्या बॉडी लँग्वेजवरून लगेच लक्षात येतं किंवा निगेटिव्ह सिग्नल जो आहे, तर तो तुमच्याकडून स्पीकरपर्यंत येता कामा नये, तुमच्या बॉडी लँग्वेजमधून. त्याच्यानंतर डोंट इंटरप्ट, की जेव्हा लेक्चर सुरू आहे किंवा स्पीकर बोलतोय, तर तेव्हा त्याच्यामध्येच त्याला इंटरप्ट करून काहीतरी विचारायचं नाही. त्यांचं पूर्ण बोलून झाल्यानंतर मगच त्यांना विचारायचं. त्याच्यानंतर बी इन्व्हॉल्व्ड, की ॲक्टिव्हली लिसनिंग केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर रिकॉग्नाइज इम्पोर्टंट फॅक्ट्स, की इम्पोर्टंट फॅक्ट्स जे आहेत तर ते कन्सिडर केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर बी ऑब्जेक्टिव्ह, की तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं? ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल झालंय का? की तुम्ही त्या लेक्चरला का होतात? तुम्हाला त्याच्यातून काय कळलं? तुम्हाला त्यातून काय कळलं नाहीये? त्या क्वेरीज असतील तर तुम्हाला त्या सॉल्व्ह करून घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आहे मेक नोट्स. ही तुम्हाला सवय असायलाच पाहिजे, की तुम्ही नोट्स ज्या आहेत तर त्या केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर लिसनिंग आणि नोट टेकिंग. आता लिसनिंग आणि नोट टेकिंग हा आपला लास्ट पॉइंट आहे. आता हा स्टडी पर्पजसाठी असण्यापेक्षा जास्त तुमच्या इम्प्रुव्हमेंटसाठी आहे. तर त्याच्यात टेक्निक्स ऑफ नोट टेकिंग आपण बघणार आहोत, की आत्ता तुम्ही एफ-वायला आलात. आत्तापर्यंत तुम्हाला सगळ्या नोट्स किंवा एकाच बुकमधला सगळा सिलेबस जो आहे, तर तो होता. तर आता ग्रॅज्युएशन लेव्हलला तुम्हाला नोट्स काढणं इम्पोर्टंट आहे. तर पहिला पॉइंट जो आहे तर तो लिसन आहे. दुसरा पॉइंट आहे फिल्टर. तिसरा पॉइंट आहे पॅराफ्रेज आणि चौथा आहे नोट. तर लिसनमध्ये नोट्स काढताय म्हणून हेड डाउन करून फक्त रायटिंगचं काम करायचं नाही. तर ऐकायचं, काय पॉइंट्स लक्षात राहतायत. जेव्हा स्पीकर पॉज घेतो ना, तेव्हा त्या नोट्स राईट डाउन करून घ्यायच्या किंवा नोट डाउन करून घ्यायच्या. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स नोट डाउन करून घेतले तर त्याचा जास्त चांगला उपयोग होतो. त्याच्यानंतर अ, की एखाद्या गोष्टीवर स्ट्रेस देऊन समोरचा स्पीकर बोलत असतो, म्हणजे ती गोष्ट इम्पोर्टंट असते. त्या गोष्टीला तितके व्हॅल्यू असते. तर या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर फिल्टरमध्ये सगळं अख्खच्या अख्खं सेंटेन्स किंवा समोरचा बोलतोय जसंच्या तसं लिहून घ्यायचं नाही. त्याच्यातले मेन पॉइंट्स जे आहेत तर ते आले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बुलेट मार्क्स असतील किंवा त्याला पॉइंट्स करणं आहे नोट्सला. तर त्याच्यामुळे किंवा कीवर्ड्स जे आहेत, तर ते नोट डाउन करून घ्यायचे, की जेणेकरून तुम्हाला
त्या लेक्चरमधला जो पॉइंट आहे किंवा मेसेज आहे, तर तो पटकन आठवतो आणि लक्षात येतो. त्याच्यानंतर पॅराफ्रेजमध्ये प्रॉपर वर्ड्स किंवा फ्रेज जे आहेत किंवा सेंट्रल आयडिया जी आहे, मेन पर्पज आहे, तर तो राईट डाउन करून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये अ, तुम्ही समजा एखाद्या लेक्चरच्या नोट्स नोट डाउन करून घेताय. पण त्याच्यामधला जो मेन पर्पज होता किंवा मेसेज होता, तर तोच मिस केला असेल, तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. म्हणजे मेन पर्पज जो आहे, तर तो फुलफिल झाला पाहिजे. तुमच्या नोट्समध्ये ते आलं पाहिजे. आता त्याच्यासाठी पण फुल सेंटेन्स लिहायची गरज नाहीये. त्याच्यामध्ये पॉइंट्स लिहून घेतले, तरी सुद्धा चालतात. म्हणजे पॉइंट वाईजच लिहायचे असतात. त्याच्यानंतर नोट्स. नोट्स ज्या आहेत, तर त्या मुळात तुमच्या रेफरन्ससाठी असतात. ठीक आहे. तर रेफरन्सेससाठी आपण अख्खं अ, म्हणजे आता तुम्हाला नोट्स काढायला सांगितल्या, तर तुम्ही बुकमधलं सगळंच्या सगळं उतरवून काढता फक्त, म्हणजे कॉपी पेस्ट करता. तर ह्याला नोट्स काढणं म्हणत नाहीत. त्याच्यातल्या ज्या मेन गोष्टी आहेत, तर त्या राईट डाउन करणं म्हणजे नोट्स काढणं, की जेणेकरून तुम्हाला ते वाचून झालेलं असतं आणि तुम्हाला त्या आयडिया क्लिअर झालेल्या असतात. आणि नोट्स ज्या आहेत तर त्या तुमच्या रेकॉर्डला पण राहतात. कारण त्या रिटन फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे. तर हा टॉपिक तर संपला आपला.